डॉक्टर रोडगे साहेबांनी सर्वात आधी एक गोष्ट निर्देशन आणून दिली, ती फार महत्त्वाची होती. ती अशी की मागच्या वर्षी गवारगाम ह्या विषयावर जेव्हा चर्चासत्र सुरू होणार होतं, त्याच्या आधी हा जो हॉल आहे हा भरगच्च भरलेला होता आणि ह्याच्या बाहेरही शेतकरी गवारगामबद्दल ऐकण्यासाठी उभे होते. आज ही परिस्थिती का आली? मला असं तर वाटते की गवारगाम विषयावर बोलताना हा विषय फार महत्त्वाचा आहे की मागच्या वर्षी हॉलमध्ये बसायची जागा नव्हती. शेतकरी एवढे उत्सुक होते की शेतकरी हॉलच्या बाहेर उभे राहून गवारगामच्या चर्चासत्र ऐकत होते आणि त्यांच्यामध्ये फार उत्सुकता होती. मित्र हो, सर्वात मोठा कारण असा होता, गवारगाम या विषयावर बऱ्याचशा लोकांनी लेख लिहिले, बऱ्याचशा प्रमाणावर त्याचं मीडिया ॲग्रोवन म्हणा किंवा इतर माध्यमातून त्याची खूप चर्चा झाली. आणि चर्चा होत असताना महत्त्वाच्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त बाजारभाव 32,000 रुपये प्रति क्विंटल हे एक वाक्य समोर ठेवून ह्या पिकाबद्दल चर्चा करण्यात आली. माझ्या दृष्टिकोनातून किंवा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून इथं फार मोठी चूक झाली. चूक म्हणजे शेतकऱ्यांनी त्या विषयाची जास्त माहिती न घेता फक्त बाजारभाव 32,000 रुपये प्रति क्विंटल आणि एका एकरामध्ये कमीत कमी 5 क्विंटल पिकते, म्हणजे 5×15 म्हणजे 1.5 लाख रुपये प्रति एकर फक्त 3 महिन्यामध्ये, आणि लागवड खर्च फक्त 7-8 हजार रुपये. हा जो पिक्चर, हा जो दृश्य रंगवण्यात आला, हा फार चुकीचा होता. आणि त्या चुकीच्या प्रचार प्रसारामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ह्या पिकाची लागवड केली आणि लागवड करत असताना अपुरं ज्ञान, पुरेशी माहिती नाही. कोणाला विचारलं तर तो एका विषयाबद्दल सांगेल, दुसऱ्याबद्दल त्याला माहीत नाही. म्हणजे जो सखोल ज्ञान असतो तो शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत झाली. आणि त्यामुळे आज हा जो दृश्य दिसत आहे त्याचं ते कारण आहे की मागच्या वर्षी हॉलच्या बाहेर गर्दी होती आणि यावर्षी हॉलमध्ये खुर्च्या रिकाम्या आहेत. मित्र हो, शेतकरी हा खूप सेन्सिटिव्ह असतो. कुठलीही गोष्ट त्याला सांगितली तो धरून ठेवतो, त्याचं खूप जास्त विचारपूस न करता त्याच्याकडे वळतो आणि अनुषंगाने त्याचं नुकसान होते. हा एक मोठा कारण होता, तो मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की गर्दी कमी असण्याचं कारण हे आहे, कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि ते कशामुळे झालं, का झालं, हे मी तुम्हाला कव्हर करतो. सर्वात अगोदर डॉक्टर रोडगे जे आहेत, हे महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती अशी आहे जी गवारगामबद्दल संपूर्ण माहिती त्यांच्याजवळ आहे. त्याचं प्रक्रिया, त्याचं उद्योग, त्याचं वापर, त्याचे बी, मार्केटिंग कुठे होऊ शकते, लागवड कशी करायची, ह्या सगळ्या विषयावर जर मास्टरी असेल किंवा त्या विषयावर जर सखोल ज्ञान असेल तर ते डॉक्टर रोडगे हे मागच्या वर्षी आम्ही ह्या विषयावर राष्ट्रीय संमेलन भरवलं होतं, गवारगाम प्लांटेशन ॲग्रिकल्चर टूर, 14 ऑक्टोबर 2012. तेव्हापासून मी सरांना ओळखतो आणि त्यांचं खूप मोठं कार्य आहे आणि मी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो की त्यांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे. ते असेच करत राहावं आणि त्यांना यश लाभावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. नंतर आता हा महत्त्वाचा विषय म्हणजे कसं, जसं सरांनी सांगितलं की ह्युमन कन्झम्पशन आहे, स्प्लिट युनिट इथं आले पाहिजे आणि मार्केटिंग लोकल म्हणजे स्थानिक पातळीवर ह्याची मार्केटिंग झाली पाहिजे, हा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्याच्या आधी तर मार्केटिंग सरांनी जो विषय घेतला की स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे आणि बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी त्याचं प्रोसेसिंग युनिट म्हणजे त्याचा प्रक्रिया उद्योग येणेसुद्धा आवश्यक आहे. कारण की जोपर्यंत स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग येत नाही तोपर्यंत मार्केटिंग होऊ शकत नाही. कारण की कोणी मार्केटिंग करेल तर तो पुढे नेऊन विकणार, एजंट असो, ब्रोकर असो, तर त्याच्या किमतीमध्ये वाढ होईल आणि एक शेतकऱ्याच्या मनामध्ये एक साशंकता राहील की हे कसं होईल. जर इथं एक डाळची युनिट इथं आणली
तर ह्या सगळ्या समस्यावर जो एक रामबाण उपाय तो होऊ शकतो. सरांचे प्रयत्न चालू आहेत, तसेच आमचेसुद्धा स्प्लिट युनिट म्हणजे प्रक्रिया उद्योग आणण्याचे प्रयत्न नाबार्ड, प्लॅनिंग कमिशन, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि जास्तीत जास्त 1 ते 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावती म्हणा, नागपूर म्हणा किंवा औरंगाबाद म्हणा, इथं एक युनिट 100% येणार आहे. मित्रहो, गवारगम काय आहे हे सर्व रिसर्च चर्चा झालेली आहे. आमचे शिंदे साहेब शेतकरी बंधू त्यांनीसुद्धा त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. रोडगे साहेबांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. मी थोडक्यात फक्त गवारगम सीड जे आहे काय आहे कसं आहे, फक्त हे सोयाबीन मी एकदम शॉर्टमध्ये सांगतो, एकदम छोट्या याच्यामध्ये तुम्हाला समजायचं तर हे फक्त 3 महिन्याचं सोयाबीनसारखं पीक आहे. सोयाबीनसारखी लागवड, सोयाबीनसारखी देखरेख, सोयाबीनसारखी काढणी आणि सोयाबीनसारखी मळणी. फक्त फरक एवढाच आहे की लागवड करायची वेळ वेगळी आहे, जमीन ही वेगळी आहे आणि हार्वेस्टिंगची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ती अशी आहे की सोयाबीन आपण कापून घेतो, पण गवारगमचे झाडे जे कापता येत नाही, कारण की याची शेंगा अगदी झाडाच्या बुडापासून असते, म्हणून त्या झाडाला कापता येत नाही, त्याला उपटावं लागते. फक्त हे थोडेसे जे काही अंतरे वेगळे ठेवले तर हा पीक अगदी सोयाबीनसारखा आहे. सोयाबीन वर्षातून एकदा घेतली जाऊ शकते. गवारगम महाराष्ट्रामध्ये वर्षातून 2दा घेतली जाऊ शकते. इंडिया म्हणजे दक्षिण भारत म्हणजे कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश इथं ह्या पिकाला 3 वेळा घेणे शक्य आहे आणि आमच्या मार्फत काही शेतकरी तिथं घेत आहेत. ह्याच्यानंतर शिंदे साहेबांनी सांगितलं की 2-20 आणि HG884 हे खरोखरच नवीन संशोधित वाण समोर आले आहेत. आणि या संघाने मागच्या महिन्यातच मी चौधरी चरण सिंग कृषी विद्यापीठ हरियाणा इथं जाऊन प्रत्यक्ष डॉक्टर शेर सिंग वर्मा हे प्रोफेसर सीड टेक्नॉलॉजी आहे यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी मला ब्रीडर सीड द्यायचं कबूल केलं आहे. किमान 15-15, 20-20 किलो जे ब्रीडर सीड ते मला द्यायला तयार आहेत. आणि त्यांच्यासाठी रिकमेंडेशन प्लॅनिंग कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चीफ ॲग्रिकल्चर कन्सल्टंट डॉक्टर RS सैनीने माझी शिफारस तिथे केली होती आणि त्या अनुषंगाने ते सीड आपल्याला भेटत आहे. थोडक्यात सांगायचा विषय असे की शेतकऱ्यांना राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये, जोधपूरमध्ये, बिकानेरमध्ये ह्या बियाला घ्यायला जायची विशेष गरज नाही, कारण की शेतकऱ्याची गरज असते थोडी आणि खर्च असतो जास्त. तर हे जे ब्रीडर मागच्या वर्षी आम्ही फाउंडेशनपासून सर्टिफाईड इथं तयार केलेले आहे. फार कमी लोकांना त्याची माहिती आहे, पण पॅसिफिक ॲग्रो यांनी फाउंडेशन सीडपासून सर्टिफाईड सीड महाराष्ट्र हवामानात उपलब्ध करून दिलेलं आहे. पीक घेतलेलं आहे आणि सर्टिफाईड करून ते एक आठवड्याभरामध्ये ते मार्केटमध्ये किंवा आमच्याकडे ते उपलब्ध राहणार आहे. आणि पुढच्या वर्षी आम्ही बाकीचेही जे आहे व्हेरायटी उपलब्ध करून देणार आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता आम्ही इथे जे काम करत आहोत ते या पिकाचं जे आहे लागवड वगैरे सगळं त्याची माहिती देऊन शेतकऱ्यांना परिपूर्ण. आणि मी तुम्हाला एक सांगतो की 32,000, 16,000, 20,000च्या भानगडीने पडता जर सोयाबीन सारखंच आपण याची लागवड केली आणि फक्त एकरी 5 क्विंटल हे पिकवलं, शिंदे साहेबांनी 7-8 क्विंटल पिकवलं आहे, 12 क्विंटल पिकवलं, अभिनंदन त्यांचं. पण 5 क्विंटल जर आपण पिकवलं आणि ह्या 5 क्विंटलला फक्त 5,000चा भाव मिळाला तरी हे सोयाबीनला पर्याय ठरू शकते. ह्या विषयावर आम्ही नाबार्डसोबत, प्लॅनिंग कमिशनसोबत काम करत आहोत आणि या खरीप हंगामामध्ये याची मोठ्या प्रमाणावर लागवड हे आत्मा अंतर्गत आम्ही करणार आहोत. जे काही इथं शेतकरी असतील ते आपल्या विभागाच्या आत्मा विभागाला संपर्क साधू शकतात. आत्मा विभागाअंतर्गत या पिकाची लागवड होत आहे आणि त्यांच्या खात्यामार्फत आर्थिक सहाय्यसुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मला इथं आयोजकांनी वेळ उपलब्ध करून दिली आणि 2 शब्द ऐकून घेतले, ह्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. फक्त एक शेवटचं हे एक सांगतो की आपल्या भागात स्प्लिट युनिट येत आहे आणि शेतकऱ्यांनी खूप जास्त आमिषाच्या भानगडीत न पडता एकरी 5 क्विंटल आणि 1 क्विंटलला 5,000 भाव एवढा विचार केला तर ह्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होऊ शकते आणि या प्रमाण आपण करत आहोत. धन्यवाद. धन्यवाद कुमार साहेब. शेतकरी बंधूंना कोणाला काही प्रश्न असतील त्यांनी विचारायचे आहेत. सर मी 10 गुंठ्यामध्ये लावला होता गवारगम. आपल्या इथं
बरोबर माहिती नाही दिला होता, तर फरवरीमध्ये लागवड केला होता. दोन वेगळ्या वेगळ्या प्लॉटमध्ये लावला होता. तर जो पहिला एका प्लॉटमध्ये लावला होता तो थोडा लवकर निघाला, तर पावसामुळे वाचून गेला, नाही तर दुसरा पावसामुळे खराब झाला. पण मळणीचा आहे सर, मळणी बरोबर त्याची लवकर होत नाही. हां, तुम्हाला प्रॉब्लेम काय? मळणी होत नाही त्याची बरोबर. मळणी बरोबर होत नाही सर. म्हणजे त्याला ते हे करून ठोकूनच काढावं लागतंय, कारण चिकट. हां, त्याला कसं आहे, याचं ॲक्च्युअली एक चांगलं मोठं ॲडव्हान्टेज आहे. तुम्ही पहा, सोयाबीनच्या हार्वेस्टिंगच्या वेळेस त्याला हार्वेस्टिंगच्या टाईमला स्प्लिटिंग होते, याला स्प्लिटिंग बिलकुल होत नाही. तुम्हाला असं आदळून त्याला ते हे करूनच काढावं लागतंय. हां, पुष्कळ. मग ते चिकटपणा आहेच, तर त्याच्यामध्ये तो एक उलट ॲडव्हान्टेज आहे. तुम्हाला समजा 15 दिवस जरी लेट झाला हार्वेस्टिंगला, तरी त्याच्यामध्ये तुम्हाला यील्डमध्ये एकही 0.1% सुद्धा लॉस होत नाही, कारण की हा त्याच्यामधला गुणधर्मच आहे, गम आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं त्याच्यात चिकटपणा आहेच. मी नंबर सांगतो सर. हार्वेस्टिंगसाठी दुसरा काही यंत्र नाही दुसरं. हॅलो, हार्वेस्टिंगबद्दल मी तुम्हाला सांगतो. आम्ही ह्या पिकाबद्दल मागील 5-4 वर्षापासून काम करत आहोत. अगदी सोपी याची मळणी आहे. जसं तुम्ही सोयाबीन काढतात त्याच पद्धतीने ह्याची थ्रेशिंग करता येते. फक्त जी जाळी आहे ते तुम्हाला बदलावं लागेल. गहूची किंवा मूग उडीद ह्याची जाळी तिथं वापरायची, तेवढाच बदल केला तर याची येथे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि दुसरा प्रश्न होता हार्वेस्टिंगचा. हार्वेस्टरनी जर हार्वेस्टिंग करायची असेल तर याच्यामध्ये RGC 197 ही सरळ वाढणारं वाण आहे, त्याची लागवड केली तर याची हार्वेस्टिंग पद्धतीने हार्वेस्टिंग होऊ शकते, काहीच हरकत नाही. सर, आपण खताबद्दल आणि रोग किडीबद्दल काही बोलले नाही, तेवढी माहिती पाहिजे. द्विदल वर्गीय पिकातले पीक असल्यामुळं याला नत्राची फार कमी असते आणि 16 किलो स्फुरद फक्त लागतो. बाकी याला जास्त नत्र घालायची नत्राची तर बिलकुल गरज नाही. याला फक्त स्फुरद 16 किलोची शिफारस आहे काजरी ॲग्रिकल्चर. रोग किडींचा तुमचा अनुभव सांगा शिंदे साहेब. रोग आणि हे उन्हाळ्यामध्ये पीक घेण्यात येत असल्यामुळं आर्द्रता कमी असल्यावर या पिकावर जास्तीत जास्त रोग येत नाहीत. एकरी 16 किलो स्फुरद फक्त पावडर मिल्ड्यू येऊ शकतो. त्याच्यावर सल्फरचा स्प्रे केले तर कंट्रोल होते. आणि आमच्या या नागपूरमार्फत जर कोणा शेतकरी करायचे असेल तर आम्ही पत्रकं उपलब्ध करून दिले. आम्ही पीक म्हणजे लागवड करण्यापासून पीक विके देईपर्यंत आम्ही शेतकऱ्याच्या संपर्कात राहतो आणि फोनवर किंवा ईमेलवर त्यांना मार्गदर्शन करतो. कुठलेही रोग, कुठलेही कीडचा याला त्रास झाला तर आम्ही त्याचं मार्गदर्शन करतो. सर्वात यांनी सांगितलं की उन्हाळ्या हंगामामध्ये एकदम आयडियल आहे, म्हणजे एकदम योग्य म्हणजे जी वेळ आहे ती याची उन्हाळी हंगाम आहे. म्हणजे साधारणतः सरांनी सांगितलं की फेब्रुवारी महिन्यापासून याची लागवड करू शकतो. जास्त उशिरा लागवड करू नये, कारण की तिथं पीक पावसाळ्यात सापडू शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी जर यांना या समर म्हणजे उन्हाळ्या हंगामात लागवड करायची असेल तर काही काळजी करायची गरज नाही. ह्या लागवडीबद्दल एक मिनिट. ह्या लागवडीबद्दल एक मराठवाडा कृषी विद्यापीठाने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने एक पुस्तक छापलेलं आहे. ते आमच्या माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये अवेलेबल आहे. 30 रुपये किंमत आहे, फक्त 30 रुपये किंमत आहे ह्या माझ्या पुस्तकाची. गवार लागवड प्रक्रिया आणि मूल्यवर्धन. आणि तुम्ही जर परभणीला आले तर मी हे काही लिफलेट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लिफलेट्स आहेत. हे आहे गवार डिंकाचे उपयोग, हे मी अमोलजवळ देणार आहे. ज्यांचा स्पेसिफिक कशामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांनी त्यांच्याकडून झेरॉक्स करून घ्यावा किंवा त्यांच्याकडून माहिती घ्यावी. दुसरा आहे गवार लागवड, हे एक लिफलेट आहे माझंच. त्याच्यानंतर आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ गवार गम, गवार गमपासून एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं. व्हरायटीज ऑफ गवार, हे एक लिफलेट आहे. क्वालिटी ॲस्पेक्ट्स ऑफ गवार गम, हे एक लिफलेट आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ गवार गम, हे सुद्धा एक लिफलेट आहे. गवार प्रक्रिया आणि मूल्यवर्धन, अशा प्रकारचे हे लिफलेट आणि बुक आहे. आणि एक कल्टिवेशन प्रोसेसिंग अँड व्हॅल्यू ॲडिशन ऑफ गवार गम, हे एक पुस्तक आहे. तर ज्यांना इंटरेस्टेड आहेत त्यांनी अमोलकडं कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांच्याकडून घ्यावा. मी माझा फोन नंबर सांगतो तुम्हाला, लिहून घ्या. 9420 79255 9420 79255. डॉक्टर रोडगे, डॉक्टर AB रोडगे. पुन्हा लिहून घ्या नंबर 9420 79255. प्रश्न असतील तर उपस्थित करायचे. सर,
आपने बताया जो ग्वार फली रहती है उसके अंदर के जो बीज रहते हैं वही ग्वार गम में कन्वर्ट होते हैं क्या? समझ में नहीं आया? ग्वार की जो फली रहती है, जो फली बनती है उसके हाँ। अंदर जो बीज रहते हैं हाँ। वही ग्वार गम में कन्वर्ट होते हैं हाँ, वही वही आपको बताया, आपने देखा नहीं क्या? क्या? वो जो आपने बताया था ना वो समझा नहीं, फिर से एक्सप्लेन कर मैं दीजिए। दिखाता हूँ आपको। वो जो फल्ली का फिगर ये दिखाया था हमने फील्ड का, ये उसके अंदर ये ऐसा बीज निकलता है, बीज ये ऐसा बीज निकलता है। और ये दाल जो बोलते हैं, ये दाल उसकी दाल रहती है, ये 30 to 34%। दिस इज एक्चुअली गम, ये बी है। और इसका रेट रहता है, ये जो रेट है मार्केट में इसका रहता है, ये बीज का रेट रहता है। और ये जब दाल बनाएंगे उसका रेट 3 times ज़्यादा रहता है इससे। हा त्याचं नाव आहे 2-20 HG हरियाणा ग्वार, म्हणजे HG म्हणजे हरियाणा ग्वार, HG 2-20 म्हणजे 2-20 आणि HG हरियाणा ग्वार 884. धन्यवाद सर. अतिशय मार्गदर्शनी असा विषय आपण या ठिकाणी आज चर्चेला. या ठिकाणी आपल्या इथे मार्गदर्शन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख डॉक्टर AB रोडगे सर आलेत. त्यांनी अतिशय गवारगम लागवडी संदर्भात सखोल अशी माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्यांचे ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनामार्फत मी हार्दिक आभार मानतो. तसेच लातूरहून या ठिकाणी एक शेतकरी अनुभव सांगण्यासाठी आलेले श्री शिंदे SS यांनी त्यांचे अतिशय अनुभव तळमळीने या ठिकाणी आपला अनुभव सांगितला आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने या पिकाकडे वळण्याची गरज आहे आणि बाजारपेठेचा योग्य अभ्यास कशा पद्धतीने करावा याची त्यांनीही अगदी छान माहिती या ठिकाणी दिली. त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच डायरेक्टर पृथ्वीराज ॲग्रो यांनी या ठिकाणी येऊन अशोक कुमार साहेब यांनी या ठिकाणी येऊन माहिती मार्केटिंग संदर्भात दिली. तर अशा या तीनही तज्ज्ञांचं मी पुनश्च एकदा आभार मानतो. तसेच या ठिकाणी उपस्थित राहून सर्व शेतकऱ्यांनी प्रश्नोत्तरादरम्यान आपले प्रश्नांचे शंका निरसन करून घेतले आणि या चर्चासत्राला उपस्थिती दिली. तर त्या संदर्भात मी सर्व शेतकरी बंधूंचंही आभार मानतो. आलेल्या तज्ज्ञांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि त्यांना एक छोटीशी प्रेमाची भेट वस्तू.